गोळ्या घातल्या तरी झेलणार, पण आता मागे हटणार नाही. मुंबईत आंदोलन करण्यावर जरांगे ठाम. मुख्यमंत्री फडणवीसांकडे मराठ्यांची मनं जिंकण्याची संधी. जरांगेंचं वक्तव्य. मनोज जरांगेंनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवरायांना केलं अभिवादन. शिवाई देवीचीही जरांगेंच्या हस्ते आरती. शिवरायांचं दर्शन अखेरचं ठरू शकतं, जरांगेंचं मोठं विधान. जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा मृत्यू. हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती. सतीश देशमुख असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव. चर्चेला तयार होतो, पण जरांगेंकडून कोणताही निरोप मिळाला नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. तर चर्चेला येऊ नका असं बोललोच नाही, जरांगेंचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्यात आज महत्त्वाची बैठक. बैठकीनंतर दोन्ही नेते जरांगेंची भेट घेण्याची शक्यता. गणेशोत्सव असल्यानं आत्ताच आंदोलन करायला नको होतं, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. तर देवदेवतांच्या नावाखाली आडकाठी केली जाते, जरांगेंचं प्रत्युत्तर. मुंबईत धडकल्यानंतर मनोज जरांगे पाटील घेणार लालबागच्या राजाचं दर्शन. मराठा आरक्षणासाठी लालबागच्या राजाला घालणार साकडं. इतर कार्यकर्त्यांना आझाद मैदानात जमण्याचं आवाहन. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी ऍक्शन मोडवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक सुरू. बैठकीत जरांगेंच्या मोर्चावर चर्चा होणार असल्याची माहिती. मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चाला भाजपचं बॅनरमधून प्रत्युत्तर. उच्च न्यायालयात आरक्षण टिकवणारे देवेंद्र फडणवीस अशा आशयाचे बॅनर. मुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपची बॅनरबाजी. 1.5 दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन. प्रशासनाकडून कृत्रिम तलाव तयार. गजाननाची मनोभावे पूजा करून बाप्पांना दिला जातोय निरोप. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच लालबागच्या राजाला भरभरून दान. लालबागच्या राजाच्या देणगीची मोजदाद सुरू. भारतीय चलनासह परदेशी चलनांच्या माळा अर्पण. ऋषीपंचमीनिमित्त 35,000 महिलांचं अथर्व शीर्ष पठण. पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरासमोर सामुदायिकरित्या अथर्व शीर्ष पठण. परदेशातील महिलांनीही घेतला सहभाग. आमदार निधीतील खर्चावर आता सरकारचं लक्ष. राज्य सरकारकडून ई समर्थ पोर्टल विकसित. ऑनलाईन प्रणालीचा पहिला प्रयोग पुण्यात. पोर्टलद्वारेच विकास कामाचं ट्रॅकिंग केलं जाणार. संघाइतका तीव्र विरोध कोणत्याही संघटनेला सहन करावा लागला नाही. संघाच्या शताब्दी कार्यक्रमात मोहन भागवतांचं वक्तव्य. जगात कट्टरतावाद वाढल्याची व्यक्त केली खंत. विरारमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 17वर. अद्यापही बचाव कार्य सुरू. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं टोल बंद करो आंदोलन. खराब महामार्गांवरील टोल वसुली बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिवसैनिक आक्रमक. किणी टोल नाक्यावर आंदोलन. गोदावरी नदी प्रदूषणावरून हायकोर्टाची पुन्हा सरकार आणि महापालिकेला नोटीस. 2 आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश. योग्य पावलं न उचलल्यास कठोर कारवाईचा इशारा. नांदेड जिल्ह्यातील बिलोली, मुखेड, कंधार, नायगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. घरांमध्ये पावसाचं पाणी शिरून नुकसान. रस्ते पाण्याखाली. वाहतूक ठप्प. लातूरच्या निलंगा तालुक्यातील कासार शिरसी मंडळात जोरदार पाऊस. कासार शिरसी ते कोराळी मार्गावरील पूल पाण्याखाली. पावसामुळे उडीद, मूग, तूर आणि सोयाबीन पिकांचं नुकसान. तेलंगणात मुसळधार पाऊस. पावसामुळे रेल्वे रुळाखालील माती गेली वाहून. हैदराबाद नांदेड मार्गावरच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द. राष्ट्रीय महामार्ग देखील पाण्याखाली. दिल्लीतील यमुना नदीला पूर. नदीतील पाणी धोका पातळीवर. नदीकाठच्या सखल भागांमध्ये शिरलं पाणी. रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं. जम्मू काश्मीरमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठं नुकसान. पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांशी चर्चा. पूरबाधित भागांची अब्दुल्ला यांनी दिली माहिती. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या वेगवान हालचाली. खासदारांच्या उपस्थितीसाठी संसदीय समित्यांच्या बैठकांचा सपाटा. रणनीतीला अंतिम रूप देण्याचा प्रयत्न.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 4 दिवसांच्या परराष्ट्र दौऱ्यावर. आज संध्याकाळी मोदी जपानला रवाना होणार. जपानमधून मोदी 31 ऑगस्टला चीनला जाणार.